नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अमृताने आता कॉल केलेला असतो आणि बाहेरून फराळाची ऑर्डर तिने सांगितलेली असते. तेव्हा मात्र इकडे अमृताचं हे सगळं नाटक चाललेलं असतं. ती फोनवर सांगत असते की मला अगदी घरगुती चवीचा फराळ हवा आहे आणि मग ती 3 किलो लाडू, 3 किलो शंकरपाळी असं सगळं सांगत असते. आणि त्याच वेळी विद्या आणि अनुष्का दोघेही तिथे आलेले असतात आणि मग त्या दोघी आलेल्या पाहून अमृता दचकते, कारण तिने तर खोटारडेपणा करत आहे. ती फराळाची ऑर्डर देत आहे, त्यामुळे ती हादरलेली असते. त्याच वेळी विद्या तिथे आलेली असते. विद्या म्हणत असते की अमृता बहिणी, हा जाऊबाई, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अमृता तिथे त्याने म्हणते, काय काय झालं? कसं आहे, तुला वाटत असेल की जर तू इथून मीठ चोरून घेऊन गेली तर माझा फराळ होणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. कसं आहे माहितीये का, या घरात राहायचं असेल ना तर माझं ऐकावं लागणार आहे, कारण मी मालकी नाही. घराच्या चाव्या माझ्याकडे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं अमृता बोलत असते. तेव्हा विद्या म्हणत असते, म्हणजे? तेव्हा ती म्हणत असते की मला माहिती आहे तू काय केलेलं आहे. हे सगळं जे काय आहे ना ते तूच घडवून आणलेलं आहे, तुझ्यामुळेच हे झालेलं आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरीच्या बाबतीत ती बोलत असते. तुला वाटत असेल की तू कावेरीला मदत करणार आहे आणि तू कावेरीला मदत केली तर तुझं चांगलं होणार आहे, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की या घराच्या चाव्या माझ्या ताब्यात आहेत. मी या घरची मालकी नाही, तर सगळं मी जे ठरवलेलं आहे तसंच होणार आहे. विद्या म्हणत असते की मी एक बोलायला आले होते. विद्या म्हणते की अनुष्काला ना ड्रेस घ्यायचा आहे, त्यासाठी पैसे हवे होते म्हणून आले होते. तेव्हा अमृता म्हणत असते की नाही, पैसे वगैरे काही मिळणार नाहीयेत, कारण यावर्षी कोणालाच कपडे घेतले जाणार नाहीत, असं अमृता सांगत असते. तेव्हा विद्या म्हणत असते, पण आपलं ठीक आहे हो, पण मुलांचे हट्ट असतात ना. मग त्यांच्या समोरच ती बोलायला सुरुवात करते. विद्या अनुष्काला म्हणते की अनुष्का तू जा बरं पार्ककडे. आणि मग विद्या म्हणत असते की अमृता वहिनी, अहो तुम्ही तिच्यासमोर बोलायची गरज होती का? अमृता म्हणत असते, कळलं पाहिजे ना तिला पण तिचा बाप किती कमवतो, लायकी काय आहे तुमची ते, असं अमृता बोलत असते. बिचाऱ्या विद्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तिला कळत नसतं की काय करायचं, कारण ह्या बाईशी कसंही बोललं आणि कसंही वागलं तरी ही अशाच पद्धतीने रिॲक्ट करते. मग तेवढ्यात उदय आलेला असतो. अमृताला म्हणतो की अमृता इकडे ये ना जरा. अमृता लगेच जाते. आता उदय कशाला आलेला आहे, उदय कशाला बोलवतोय, काय या गोष्टींचा ती विचारही करत नाहीये, कारण तिथं विद्या आहे हे पण तिच्या लक्षात आलेलं नसतं. उदयने साडी आणलेली असते आणि ती साडी अमृताला देतो. तेव्हा अमृता घेऊन येते साडी आणि विद्याला म्हणते, बघितलं का, या दिवाळीसाठी माझ्या नवऱ्याने साडी आणलेली आहे आणि ती साडी मला त्याने गिफ्ट केली. तेव्हा विद्या म्हणते, तुम्ही विसरलात का, दिवाळीच्या खर्चामध्ये तुम्ही सांगितलं होतं ना कपड्यांची खरेदी करायची नाहीये, आणि मग हे आता हा स्वतःसाठी केलेला खर्च. तेव्हा अमृता म्हणते की माझा नवरा बिझनेस सांभाळतो. तुझा नवरा काय करतो, काटकसर तुम्ही करायची, लायकी तुमची नाहीये, त्यामुळं काटकसर करायची का माझ्या पायाशी यायचं हे ठरवायचं आहे. विद्या म्हणते की मी काटकसर करायला तयार आहे, तुझ्या पायाशी यायची अजिबात गरज नाही. इकडे यश आणि कावेरी बोलत असतात. कावेरीला यश सांगत असतो की तिखट पदार्थात थोडीशी साखर टाकली की तो पदार्थ खूपच चवदार होतो, असं तो सांगत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, हो का. आणि मग कावेरी यश जे काही सांगत आहे ना ते ऐकत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यशने कावेरीला ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या ऐकल्यावर कावेरीलाही छान वाटलेलं असतं. त्यासोबतच यश कावेरीला टिप्स देत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, पण आता जर मला फराळ बनवायचा असेल तर मला एकटीलाच बनवायला पाहिजे ना, जा ना यश तुम्ही, उगीच सगळ्यांच्या मनात गैरसमज होतील, असं कावेरी यशला सांगत असते. आणि यश मात्र तिथून जायला तयार नसतो. इकडे अमृता मात्र फोनवरती निवांत असते. चिवडा कसा बनवू, काय करू, कसं करू, हे सगळं चाललेलं असतं. पण त्याच वेळेस एक गोष्ट मात्र पाहायला मिळते आणि ती म्हणजेच तिथे मा आलेली असते. आणि मा आलेली पाहून लगेचच इकडे अमृता म्हणत असते की हा मावशी, रवाच लाडवासाठी भाजायला घेत होते ग, बाकी काही नाहीये, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे लगेचच खरं वाटतं ते म्हणजे मला, कारण अमृता ही तिची लाडकी सून आहे आणि अमृताने काहीही सांगितलं तरीही त्याच्यावरती विश्वास आहे. म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे, तिच्या आईने बाबांना मारलेलं आहे हे एवढं सगळं माहिती आहे, तरीही माच्या डोक्यातले विचार काही केल्यास जात नसतात. तिच्या मनात तेच चालू असतं. इकडे यश कावेरीशी बोलत असतो आणि त्याच वेळी नेमकी यमुना तिथे येते
आणि यशच्या हातामध्ये चमचा असतो, कारण कावेरी तो शोधत असते आणि यशने तो चमचा शोधून दिलेला असतो. आणि त्याच वेळी यमुना ओरडायला सुरुवात करते, यश तुला कळतंय का माने काय सांगितलेलं आहे? कारण फराळामध्ये मदत करायची नाहीये आणि तू जर तिला मदत करणार असशील तर ऑब्व्हियसली तिचा फराळ हा चांगलाच होणार आहे असं इकडे सांगितलं जातं. लगेचच यमुना जाते, माला घेऊन येते. इकडे मा तर अमृताला म्हणालेली असते की मला माहिती आहे तू बनवलेला फराळ हा चांगलाच होणार आहे असं माने आवर्जून अमृताला सांगितलेलं असतं. आणि ते आल्यानंतर मा म्हणत असते, काय चाललंय यश? यमुना स्वतःच बोलायला सुरुवात करते, मा माहिती आहे ना, यशला कळत नाहीये का आपल्या घरामध्ये आता एक गोष्ट आहे ती म्हणजे की किचनमध्ये पुरुषांना अलाउड नाही. तरीही यश इथे काय करतोय? यश म्हणतो, यमुना एक गोष्ट लक्षात ठेव, हे किचन नाहीये आणि माझ्या बायकोला सगळं साहित्य व्यवस्थित मिळाले का ते बघण्यासाठी मी इथं आलेलो होतो आणि तिला माझ्या मदतीची गरज नाहीये, माझ्याच काही इव्हन कोणाच्याच मदतीची गरज नाहीये. माझा विश्वास आहे तिच्यावर, कावेरी खूप चांगला फराळ बनवू शकतात असं इकडे यश सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे मा असते आणि तो मला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव मा, मी ना इथे कावेरीला काही फराळाचं मिळाले का नाही साहित्य सगळं व्यवस्थित ते बघायसाठी आलेलो होतो, बाकी माझा कोणताही कसलाच हेतू नव्हता असं आवर्जून सांगितल्यानंतर इकडे मा म्हणत असते की यमुना बास, माझा यशवर पूर्ण विश्वास आहे. माचं हे सगळं खोटं वागणं असतं, कारण मला माहिती असतं की आपण जर यशची व्यवस्थित नाही बोललो, त्याच्यावर अविश्वास दाखवला तर यश आपल्यापासून दूर होईल. ही गोष्ट मला चांगलीच माहिती असते आणि म्हणूनच तर मा इकडे यशची बाजू घेत असते. फायनली कावेरीचा सगळा फराळ बनवून झालेला असतो. कावेरी मात्र जाम खुश असते. ती म्हणत असते की चला एकदाचा सगळा फराळ माझा बनवून झालेला आहे असं कावेरी ठरवत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता तिथे कावेरी सगळं एका ताटात वाढून घेते आणि म्हणते देवाला नैवेद्य दाखवते. कावेरी आता ते ताटात वाढून घेते, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी जाते आणि त्याच वेळी यमुना तिथे येते आणि पिशवी डबे घेऊन आलेली असते. ती म्हणते सगळा फराळ बनवलाय का, लाडू बनवतेस का, बघ आता तुला दाखवते काय होऊ शकतं असं म्हणत यमुनाने ते जे लाडू असतात आणि त्याचबरोबर सगळा फराळ एका पिशवीमध्ये भरायला सुरुवात केलेली असते. कारण काहीही झालं तरीही कावेरीला पूजेचा मान मिळता कामा नये असं यमुनाचं म्हणणं असतं आणि म्हणूनच यमुनाने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्याचवेळी इकडे अमृता फराळाची पिशवी घेऊन येत असते आणि समोरून कावेरी येते. कावेरी आता अमृताला म्हणत असते की काय झालं? तेव्हा अमृता म्हणते, हा माझ्या मैत्रिणीने पाठवले ना. कावेरी म्हणते, मी विचारलंच नाहीये कुणी पाठवले किंवा काय झालंय, मला काय करायचंय, कुणी का पाठवे ना असं कावेरीचं म्हणणं असतं. तेव्हा अमृताला ती म्हणते, पण किती दमायला होतं ना एवढा सगळा फराळ बनवून, मी तर घामाने पूर्ण हे झाली. तेव्हा अमृताला म्हणते, तू तर फ्रेश एकदम पार्लरमधनं आल्यासारखी दिसतेस. तेव्हा अमृता म्हणते की मला सवय आहे ना या गोष्टींची. कावेरी म्हणते, हो ना ते दिसतंयच की तुला सवय आहे ते. खरं तर अमृताला काहीच बनवता येत नसतं, तिला कुठलीही गोष्टच करता येत नसते. हे सगळं तिचं नाटक असतं आणि ते नाटक कावेरीने जवळजवळ पकडलेलं असतं. आता काही किन्नर लोक तिथे आलेली असतात आणि ते म्हणत असतात की काहीतरी खायला द्या. अमृता म्हणते, निघा, काही मिळणार नाही इथे, कारण हे सगळं जे काय आहे ना ते आमचं आहे. तेव्हा ते म्हणत असतात आम्ही आशीर्वाद देऊ. अमृता म्हणते, मला काय आशीर्वादाची गरज नाहीये. मग ते निघालेले असतात. तेवढ्यात कावेरी तिथे येते आणि म्हणते, थांबा मी देते तुम्हाला असं म्हणत कावेरी त्यांना दोघींनाही आता फराळाचं देणार असते. आता कावेरी फराळाचं आणायला जाते, कारण दिवाळीचा सण आहे. दारात आलेला कोणालाच उपाशी ठेवायचे नाहीये, हे मला माझ्या बाबांनी शिकवले असं कावेरीचं म्हणणं असतं. आणि कावेरी मात्र आता फराळ आणायला जाते. ती रूममध्ये येते तर तिच्या रूममध्ये अजिबात फराळ नसतो, तिथं काहीच नसतं, रिकामी ताटं असतात. तेव्हा यश आणि विद्या तिथे येतात. ते दोघं म्हणू लागतात की काय झालं कावेरी? कावेरी म्हणते की मी ना इथे फराळ बनवून ठेवलेला आणि एक ताट भरलं आणि ते नैवेद्य दाखवायला घेऊन गेले आणि आता येऊन बघते तर इथे फराळ नाहीये. तर विद्या म्हणते, नक्कीच त्या झिपरीचे हे काम असणार आहे, त्या झिपरीनंच हे सगळं केलं असेल असं विद्या बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते, पण आता काय करायचं? विद्या म्हणते, नाही ऐका, ते झिपरीने नाही केलेलं, आणखी एक व्यक्ती आहे ना. कावेरीचं असं म्हणणं असतं की म्हणजे घरातलाच कोणाला तरी वाटतंय की मला पूजेचा मान मिळू नये आणि म्हणूनच या गोष्टी झालेल्या आहेत असं कावेरी म्हणत असते. तेव्हा विद्या म्हणते की हे सगळं वंसांनी केले, मला खात्री आहे भाऊजी, वंसांचंच काम आहे हे सगळं. यश मात्र विचार करू लागतो की हे सगळं काय होतंय. विद्याने तर डोक्याला हात लावलेला असतो, आता करायचं काय, कारण सगळा फराळ तर गायब झालेला आहे. पुढे काय होणार आहे कशाचंच काहीच कळत नसतं.
यमुनाने मात्र ती पिशवी घेऊन तिच्या कपाटात आणून ठेवलेली असते आणि ती पळापळ तिने छान अशी केलेली असते. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की कावेरी पूर्णपणे अडकली पाहिजे अशी पूर्ण तयारी तिनं केलेली आहे. तेव्हा मात्र यमुनाने हे सगळं मुद्दामहून केलेलं असतं ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर कावेरीने देवाच्या पुढे नैवेद्य दाखवायला ठेवलेलं ताट असतं ते ताट आता तिनं बाहेर आलेल्या ज्या बायका आहेत त्या बायकांना द्यायला घेतलेलं असतं. त्यासोबतच कावेरी आता विचार करते की नाही, दारात आलेले आहेत त्यांना असंच नाही पाठवायचं, हा सगळा विचार कावेरीचा चाललेला असतो. त्याचबरोबर तिथे विद्या येते आणि विद्या म्हणू लागते की बहिणी काय करताय कावेरी वहिनी तुम्ही हे सगळं? अहो हे एकच तर ताट आहे मला दाखवण्यासाठी आणि तुम्ही ते जर बाहेर नेऊन ठेवलं, बाहेर त्यांना दिलं तर तुम्ही काय करणार आहात, तुमच्या लक्षात येतंय का? असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा कावेरीने ते ताट आणून बाहेर बसलेल्या त्या किन्नर बायकांना दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे घ्या. तेव्हा कावेरी त्यांच्याकडे पाहत असते. तिला कळत नसतं की काय होतंय, गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, काय केलं पाहिजे. कोणतीच गोष्ट तिच्या लक्षात आलेली नसते. तिनं फक्त कसलाही विचार न करता डायरेक्ट ते नेऊन त्यांना दिलेलं असतं. इकडे मा आता म्हणत असते चला झालाय का फराळ बनवून सगळ्यांचा, घेऊन या बरं, चला बरं आता टेस्ट केला पाहिजे असं माचं म्हणणं असतं. आणि मग अमृताने तिचं ताट आणलेलं असतं तेव्हा ती माच्या हातात ते ताट देत असते. तेव्हा मा म्हणते की ते ताट तिथं ठेव आणि अजिबात उघडू नको. कसं आहे माहिती आहे का की असं व्हायला नको ना की कावेरीला असं वाटेल की हे सगळं जे काही केलेलं आहे ते मी आधीच ठरवलेलं होतं, माझं आधीच ठरलेलं होतं की या घरची सून, या घरचा पूजेचा मान कोणाला द्यायचा आहे, त्यामुळे हे नको आहे करायला. कावेरी मात्र टेन्शनमध्ये असते. कावेरीकडे फराळच नसतो. जो फराळ होता तो पण फराळ तिने दिलेला असतो. आता सगळेजण पाहत असतात तेव्हा कावेरीला प्रश्न पडलेला असतो. बाहेरून मा बोलवत असते की आता काय करायचं हेच कळत नसतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे कावेरीलाही सांगितलं जातं की फराळ घेऊन ये. कावेरी बाहेरून आलेली असते. रिकामं ताट असतं, त्या ताटावरती तिने रुमाल झाकलेला असतो, ती घेऊन आलेली असते. तेव्हा मात्र इकडे कावेरी उभी असते. मा म्हणत असते की ती फराळाची ताटं आहेत ना यमुना, ती दोन्ही ताटं घे आणि तिकडे नेऊन ठेव असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र मा पाहत असते. मा म्हणत असते केलंय ना फराळ, जमलंय ना दिवसभर, काय केलंय ते? कावेरीच्या हातात ताट असतं. तिला प्रश्न पडलेला असतो, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिला वाईट वाटत असतं की करू काय, मी तर सगळा फराळ प्रेमाने बनवला पण होता, पण फराळच नाहीये, नक्की काय करायचं आहे, काय करू आता, सगळ्यांना काय सांगू असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याच वेळी उदय त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात की नाही, हे सगळं जे काही घडलेलं आहे ना ते कावेरीमुळेच झालेलं आहे. मा म्हणत असते की काय झालं? यमुनाने ते ताट हातात घेतलेलं असतं आणि ताटावरचं कापड काढते, तो रुमाल काढते आणि म्हणते की काही गरजच नाहीये झाकून ठेवायची मा, कारण कावेरीच्या ताटातला फराळ कोणता आहे ना हा सगळ्यांना लगेच कळणार आहे. आणि असं म्हणत त्या ताटावरचा रुमाल यमुनाने एका झटक्यात काढलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो की हे काय आहे, कारण हे असं का घडलेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अमृता त्याचबरोबर यमुना सगळेजण हसत असतात आणि मुद्दामहूनच कावेरीकडे पाहत असतात. ते कावेरीची जी प्लेट आहे ती प्लेट अशी झाकून ठेवलेली होती, त्याच्यावरचा रुमाल काढलेला आहे आणि कावेरीचं हसू मात्र केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की हो. तेव्हा मा म्हणते काय झालं, कुठे गेला फराळ, तू तर फराळ सगळा बनवला होता ना, मग त्याचं काय झालेलं आहे असं विचारणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणते की नाहीये तो फराळ. यमुना म्हणते काय झालं, चोरीला गेलाय म्हणायचे का तुला? तेव्हा कावेरी म्हणते की हो, तो सगळा फराळ चोरीलाच गेलेला आहे असं आवर्जून कावेरी सांगत असते. तेव्हा मा म्हणते की हे बघ, दिवस संपायला अजून 2 तास बाकी आहेत, तुझ्या हातात आहे की या 2 तासांमध्ये चोरीला गेलेला फराळ शोधायचा का पुन्हा फराळ बनवायचा असं मा सांगत असते. तेव्हा मात्र आता कावेरी विचार करू लागते. कावेरी म्हणत असते की काय करू. आणि इकडे अमृताला मात्र आनंद झालेला असतो. तिने स्वतः तर काहीच बनवलेलं नसतं, सगळं दुसऱ्यांच्या जीवावर तिने केलेलं असतं. बाहेरून फराळ विकत आणलेला असतो आणि नखरे मात्र खूपच अति चाललेले असतात. तर आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे की कावेरीला खूप मोठा आशीर्वाद मिळालेला आहे
आणि त्यामुळं कावेरीच्या आयुष्यात मात्र खूपच छान अशा गोष्टी घडणार असतात. फायनली माच्या समोर कावेरीने फराळ आणून ठेवलेला असतो, जो यमुनाने चोरलेला असतो, आणि पूजेचा मान हा कावेरीला मिळालेला असतो. लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो आणि मग सगळी औक्षणाची तयारी केलेली असते अमृताने. मा म्हणते की ते ताट कावेरीकडे दे, कारण कावेरी स्पर्धा जिंकलेली आहे, तर हा पूजेचा मान सुद्धा तिलाच मिळालेला आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता कावेरीला पूजेचा मान दिला जातो, पण अमृताने आणखी एक राडा केलेला असतो आणि अमृताने इकडे मुद्दामूनच काहीतरी गोंधळ घातलेला असतो आणि ती म्हणत असते की काहीही झालं, पूजेचा मान जरी तुला मिळालेला असला तरीही तुझं तोंड काळं होणार आहे. आणि मग कावेरीने आरती केलेली असते, पूजा केलेली असते, पण काहीच झालेलं नसतं. जेव्हा ती औक्षणाचं म्हणजे आरतीचं ताट घेऊन सगळ्यांना आरती देत असते, तेव्हा ती अमृताकडे येते आणि म्हणते की हे घे, तुला आरती द्यायची होती ना, आणि म्हणूनच इथं आलेली आहे, असं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी तिला आरती देते आणि म्हणते, अगं तुझं तर तोंड काळं झालं की जाऊबाई. तेव्हा अमृता म्हणते, म्हणजे माझं तोंड कसं काळं झालं आणि माझं तोंड कसं काळं होऊ शकतं, कारण मी तर काहीच नाही केलेलं, असं अमृताचं बोलणं चाललेलं असतं. अमृताला धक्का बसलेला असतो की हा सगळा प्लॅन तर मी कावेरीसाठी केला होता आणि माझं तोंड का काळं झालंय. कावेरी म्हणते, प्रश्न पडला ना जाऊबाई. बरोबर आहे, पडायलाच पाहिजे. शेवटी कसं आहे माहिती आहे का, माझ्या संसाराला, माझ्या माणसांना कोणाचीही नजर नाही लागली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं म्हणत कावेरीने तिला चांगलीच धमकी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की माझ्या माणसांपासून लांब राहायचं. आणि तिच्याच गालावरची काळी टीक काढलेली असते आणि ती यशच्या कानामागे, स्वतःच्या कानामागे लावते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला, मला आणि माझ्या कुटुंबाला नजर लागू नये यासाठी हे केलं. अमृता चांगलीच तोंडावर पडलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.